फाल्गुन मास सुरू होताच खाटूश्याम यांच्या दर्शनासाठी राजस्थानातील खाटूश्याम मंदिर येथे हजारो भाविकांची गर्दी होत असते. मात्र सर्वांना प्रत्यक्ष खाटूश्याम येथे जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही. याच भक्तिभावातून पाचोरा शहरातील खुशी राहुल अग्रवाल हिने आपल्या घरातच भव्य खाटूश्याम दरबार साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे. खुशी ही इयत्ता 8वी बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे शिक्षण घेत आहे. फाल्गुन महिन्याच्या निमित्ताने खुशीने अत्यंत कल्पकतेने आणि श्रद्धेने दरबाराची सजावट केली आहे. लाल पांढऱ्या फुलांची आकर्षक पार्श्वभूमी, रंगीबेरंगी रोषणाई, झुलत्या घंटा आणि फुलांच्या माळांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. दरबाराच्या मध्यभागी शामबाबांची सुंदर मूर्ती विधिवत स्थापित करण्यात आली असून मूर्तीची देखणी आरास करण्यात आली आहे. समोर हिरवळीचा गालिचा, फुलांची सजावट, दीप कलश व पूजेचे साहित्य ठेवून पारंपरिक पद्धतीने दरबार सजवण्यात आला आहे. खुशी हिच्या या उपक्रमामुळे कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनाही घरबसल्या श्यामबाबांच्या दर्शनाचा लाभ मिळत आहे. एवढ्या लहान वयात दाखविलेली तिची श्रद्धा आणि समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. खुशीचे वडील राहुल अग्रवाल यांनी मुलीच्या या उपक्रमाचे कौतुक करत तिला प्रोत्साहन दिले आहे. शहरात तिच्या या भक्तिमय प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून जिथे श्रद्धा तिथे श्याम हा संदेश तिच्या कार्यातून अधोरेखित झाला आहे. जय श्री श्याम। मेरा नाम खुशी राहुल अग्रवाल है। मैं पाचोरा में रहती हूँ, महाराष्ट्र में, विवेकानंद नगर, भरगाव रोड, पाचोरा। मैंने आज श्याम बाबा का फागुन का दरबार सजाया है। यही सोचकर सजाया है कि मेरी बहुत इच्छा थी इस बार खाटू जाने की फागुन में, लेकिन बाबा ने नहीं बुलाया, वो अलग बात है, पर जाऊंगी मैं ज़रूर। तो इस बार मैंने फागुन ने मेरे घर पे लाया है। बाबा ने मुझे नहीं बुलाया तो बाबा को मैंने बुलाया है। इसके लिए मैंने बाबा का दरबार सजाया है। मुझे 3 दिन लगे सजाने के लिए, लेकिन बहुत अच्छा सजाया है और लोग घर पे दर्शन करने आ रहे हैं। सब माहौल एकदम फागुन जैसा बन गया है, मेले जैसा लग रहा है। तो लग ही नहीं रहा है कि ये पाचोरा में, ऐसा लग रहा है पाचोरा में खाटू आया है। ऐसा लग नहीं रहा कि पाचोरा पाचोरा है। तो मेरा घर एकदम मेले जैसा हो गया है। रोज़ बाबा को सजाना अलग, मतलब एकदम अच्छा हो गया है। भोग लगाना, रोज बाबा की आरती करना, एकदम मेले जैसा हो गया है। तो मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मेरे घर पे फागुन आया है। कितने दिन लगे आपको ये बनाने में और क्या क्या लगा इसको बनाने में? मैंने 3 दिन लगे ये दरबार सजाने में। तो हमने तोरण द्वार लगाया है और भगवान का मंदिर लगाया है, भगवान वहाँ पे विराजमान किए है। और मैंने ये जो खाटू जी की मूर्ति है जो मेरे घर पे है, वो मैंने एकादशी पे 1 नवंबर 2025 को एकादशी पे बाबा का बर्थडे था, तभी मैंने वहाँ से खरीद के बाबा के मंदिर में वो बाबा को दिखा के मैंने घर पे लाई है। मेरा बहुत मन था ये मूर्ति घर पे लाने का, तो तब से बाबा मेरे घर पे है। तो मुझे ऐसा लगता नहीं है कि बाबा मेरे साथ नहीं, ऐसा लगता है बाबा मेरे साथ है। श्याम अग्रवाल, मी विवेकानंदमध्ये राहणारा पाचोरा येथील रहिवासी आहे. माझ्या मुलीने खुशीने हिने उभे खाटू श्यामचा दरबार सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फाल्गुन महिन्यात खाटू श्यामचे फार जास्त महत्त्व राहते. बाबा श्यामला फाल्गुन महिना अतिप्रिय आहे, कारण की फाल्गुन महिन्यामध्ये होळीचा उत्सव मानला जातो आणि बाबा श्याम स्वतः होळी खेळायला धर्तीवर येतात असं मानलं जातं. त्यामुळे तिथं फार मोठ्या होळीचा उत्सव मानला जातात. तिची इच्छा होती की पप्पा आपल्याला या फाल्गुन महिन्यात खाटूला जायचं आहे. मी तिकीट 2-3 दिवस काढले, 2-3 दिवस तिकीट काढण्याचा प्रयत्न पण केला, पण तिकीट कन्फर्म काही झाले नाही. मी तिला म्हटलं बेटा आपल्याला काही शक्य नाही, तिथं गर्दी भरपूर आहे, लाखो पब्लिक तिथे येते, आपण तिथं दोघी जाऊन जमणार नाही. तर तिचा थोडा मूड खराब झाला होता. मग तिचा एका रात्री विचार आला की पप्पा मी इथं खाटू श्याम दरबार सजवू का? म्हटलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे तू दरबार सजव. तर तिने MDF कार्डशीट वापरून फुलांची आरास, लाईटिंग, नाळा, विविध प्रकारचे डेकोरेशन सामान आणून तिने आणायला मला सांगितले. आम्ही दोघांनी ती खरेदी आणून तिने तिच्या स्वतःच्या हिशोबाने 2-3 दिवसात ते उभं केलं. कधी हे करू का तसं नाही. म्हणजे खाटू श्यामचे व्हिडिओ येत होते, ते व्हिडिओ बघून तिने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या घरात लहानपणापासूनच, आम्ही राजस्थानचे रहिवासी असल्यामुळे आम्ही लहानपणापासूनच राजस्थानला जातो. आमचे कुलदैवत सालासर बालाजी जे खाटू श्यामहून 100 किलोमीटर अंतरावर आहे, आम्ही तिथं जातो. झुंझुनू म्हणून आमची देवी आहे, डिडवाना आहे, ही आम्ही दरवर्षी जातच जातो. तर त्यामुळे खाटू श्याम आम्ही लहानपणापासूनच गेलेलो आहे. आम्ही साक्षात देवाला पाया पडलेले आहे, तिथं बसून पूजा अर्चा केलेली आहे. आम्ही निरंतर बघत आलो आहे. देव थोडं मागं होत चालले आहे.
त्यामुळे तिने आता हा प्रयत्न केला तर इथं भरपूर लोकांनी दर्शन करण्याचा पण प्रयत्न केला व जसं जसं लोकांना माहिती पडतंय आजूबाजूच्या लोकांना लोक दर्शनासाठी येत आहे. चालू आहे सारखं 2-3 दिवसापासून लोकांचा पण उत्साह आहे की चला इथेच आम्हाला खाटूश्यामचं दर्शन करण्याचा लाभ भेटला. तुमच्या या प्रयत्नामुळे त्यांना पण एक संधी मिळाली आणि मलाही आनंद झाला की माझं घर हे खाटूश्याम म्हणून गेलेलं आहे. मागील 3 दिवसापासून मला असं वाटत नाही आहे की माझं घर आहे. सर्व लोक इथं लाभ घेऊन दक्षिणा वगैरे सर्व ते देऊ राहिले. महावीर महाराजांनी पण इथं पूजा अर्चा करून याला इथं सौभाग्य करून दिलेलं आहे. त्यांचा पण एक चांगला मला साथ भेटलेला आहे. त्यामुळे सर्व लोकांचे मी आभारी आहे. सर्व पत्रकार बंधू पण बातमी लावून याचा प्रचार प्रसार करताय. मी सर्व पत्रकार बंधूंचे पण आभार मानतो की त्यांनी याला प्रोत्साहन देऊन माझ्या मुलीचे प्रोत्साहन वाढवलं आहे आणि बाबांचा प्रचार प्रसार वाढत जावा अशी माझी